सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 7:30 वाजलेले आहेत. सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. म्हणजे पूर्ण घरात झाडू मारणं, पुसून घेणं, अंगणाची साफसफाई, रांगोळी काढून सगळी ही कामं माझी आवरलेली आहेत. आता राहिलेलं आहे तर फक्त हे टेबल जे आहे ना ते मला क्लीन करायचं आहे. म्हणजे फरशी पुसली पण ते मॉपनं पुसते, त्यामुळे इकडं तिकडं हात जात नाही. फक्त फरशीच पुसत असते मी. जे खिडक्या आहेत किंवा सोफे आहेत किंवा हे टी टेबल आहे, मला वेगळं पुसावं लागतं. मग हे कपडा मी ओला करून आणलेला आहे आणि टी टेबल पुसून घेतलेला आहे. म्हणजे दिवसातनं 2-3 वेळा मी पुसतच असते, कारण धूळ खूप येते ना, हवा खूप आहे. म्हणजे आजकाल हवा खूप आहे. म्हणजे अगोदर कसं थोडं सावळ यायचं, थंडी वाजायची, त्यामुळे ना तितकी हवा नव्हती. पण आता 2-3 दिवस झालं हवा खूपच आहे, त्यामुळे धूळ खूप येत आहे. तर सगळे पुसून घेतलेलं आहे मी. म्हणजे सगळं काढून काही पुसलेलं नाही आहे, फक्त वरची साफसफाई तशी मी केलेली आहे. म्हणजे वरच्यावर आपल्याला दररोजच्या दररोज एक वेळा एक हात तरी मारावा लागतो, तेव्हा कुठे हे व्यवस्थित राहतं. म्हणजे धूळ दिसत नाही आहे तितकी. तर ही सगळी मॉर्निंगची कामं माझी आवरलेली आहेत. आणखीन थोडीफार बाकी आहेत. म्हणजे कपडे वगैरे खूप सारे झाले, त्या टावेल वगैरे घेतलेला आहे. आणि वॉशिंग मशीनमध्ये तसेच कपडे घातले ना कोरडे, तर तितके व्यवस्थित निघतच नाही आहेत ते. तर मी आज गरम पाण्यामध्ये थोडंसं निरमा टाकून कपडे भिजत घालणार आहे, एक अर्धा तास 1 तास. मग नंतर ते कपडे पिळून मशीनला लावणार आहे, म्हणजे ते स्वच्छ निघतील. कारण तसंच टावेल वगैरे थोडेसे असे होतात ना, खूप घाण होतात आणि कॉटनचे असतात, त्यामुळे ते लवकर निघत नाही आहेत. नाहीतर मशीनमध्ये सगळे कपडे व्यवस्थित निघत आहेत, तरी पण टावेल वगैरे निघत नाहीत, त्यामुळे ते वेगळं मला भिजत घालावं लागतं. तर इकडे ब्रश करत करत माझी किती कामं होत आहेत ते बघा. ब्रश तर घेतलं, ते ब्रश करणं कमी आणि ही कामं जास्त होत आहेत. म्हणजे बेसिंग वगैरे दररोजच्या दररोज क्लीन करत असते मी, कारण एकदम वाईट आहे ना, खूप लवकर असं दिसतं, त्यावरती डाग वगैरे दिसतात, म्हणून ते पण क्लीन करत आहे. इथं आरसा लावले, ते पण रोजच्या रोज मला स्वच्छ करायचं असतो, कारण पाण्याचे डाग पडतात. परत बाथरूम हे ते मॉर्निंगला ही सगळी कामं होऊन जातात. एकाकडं उठलं म्हणजे 4:30ला कधी 5 वाजता उठत असते, मग त्या वेळेपासून ही कामं माझी चालू असतात. तर 8-8:30 वाजता त्या कामं करता करता तेव्हा कुठेही कामं आवरली जातात. मग त्या पुढची जी कामं असतात, मग आंघोळ करणं, देवपूजा करणं, पाणी भरणं, स्वयंपाक करणं, मग हे दिवसभर ही आपली खटाटोप दिवसभर चालू असते. तर मॉर्निंगचा रुटीन खूप दिवसाच्या नंतर मी शेअर केलेला आहे. म्हणजे अर्धी तरी कामं माझी आवरलेली आहेत, अर्धी राहिलेली आहेत. म्हणजे झाडणं पुसणं जी ही अंगणाची साफसफाई ते सगळं आवरलेलं आहे, फक्त ही थोडीफार राहिली ते मी आवरत आहे. तर बेसिंग मी क्लीन करून घेतलेला आहे, आरसा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि कपडे सगळीकडे जमा केलेले आहेत. आणि हे कपडे मी अगोदर निरम्यात भिजत घालणार आहे, मग नंतर थोडंसं पिळून मी वॉशिंग मशीनला लावणार आहे, म्हणजे क्लीन निघतात. आणि यांचे कपडे कसे ग्रीस वगैरे लागलेलं असतं, त्यामुळे दररोजच मला ते धुवूनच टाकावं लागत आहे. तसंच टाकलं तर काय होतं, त्या कपड्याचं ग्रीस त्यामध्ये आणि त्यामध्ये, म्हणजे आता घरामध्ये फक्त यांचेच कपडे ग्रीस ऑइल लागलेले असतात, बाकीच्यांचे चांगलेच असतात. मग याचं त्याला असं होतं, म्हणून मी अगोदर ते धुवून मगच टाकत असते. तर इकडं पाणी मी गरम घेतलेलं आहे, जास्तच गरम झालं, मग ते मी थोडंसं यामध्ये थंड पाणी टाकलेलं आहे, निरमा टाकला आणि सगळे कपडे भिजवून मी इकडच्या बकेट टाकलेले आहेत. मग ही सगळी कामं आवरल्यानंतर मग आंघोळ वगैरे, मग देवपूजा. आणि आजचा वार गुरुवार आहे, तर पूजेला मला थोडासा वेळात जास्त लागतो, तर थोडंसं लवकरच मी सुरुवात करणार आहे. स्वयंपाकाचं तितकं काही नाही, म्हणजे जास्त तामझाम नसतं स्वयंपाकाचं, किचनमध्ये तितकं नसतं, पण देवपूजा थोडासा वेळ मला जास्त लागतो आजच्या दिवशी. तर इकडं खिडकी पण मी क्लीन करून घेत आहे. म्हणजे जे नको आहेत त्या पण गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत. म्हणजे कधी एखादी घेतलं मग ते तिथंच राहते, कधी एखादी कोणी घेतलं तिथंच राहतं, कोणीच काढणार नाही आहे. तर मी ते सगळं काढलेलं आहे, जे नको आहे ते. आणि जे पाहिजे, म्हणजे मी विचार करते एक स्टँड घ्यायचा. म्हणजे कसं झालेलं ना, इथं बाथरूममध्ये काही व्यवस्था नाही, फक्त वरच्या साईडला एक खिडकी आहे. मग एक स्टँड घेतलं ना, त्यामध्ये आता आपले हार्पिकचे डबे आहेत किंवा आता निरमा वगैरे, सर्फ एक्सेल जे आपण मागवतो ना, ते सगळं इकडे तिकडे ठेवावं लागत आहे मला. तर विचार करते एक स्टँड मागवायचा, मग त्यामध्ये सगळं ते व्यवस्थित राहणार आहे. आणि विचार करते की आज मी बघतच होते की ऑनलाईन ते ऑर्डर करायचंच आहे, तरी पण बघूया आता किती दिवसात येतं ते. म्हणजे स्टँडची मला गरज आहेच. तरी सगळी कामं आवरली आणि मी आंघोळ वगैरे करून आलेले आहे. अगोदर देवाचे दर्शन करून घेतले, म्हणजे आपली दिवसाची सुरुवात देवदर्शनापासून झाली ना, छान वाटतं, म्हणजे आपला दिवस छान जातो. आणि काही भांडी कुंडे झालेले आहेत तिथं, म्हणजे किचनमध्ये यांच्यासाठी चहा वगैरे बनलेले आहे, गॅरेजला गेलेले आहेत. दिनेशसाठी दूध इकडं गरम करून ठेवलं, म्हणजे कालचं दूध मी विरजू लावलेलं नाही. आणि काल खीर बनलेली होती, ती खीर पण तशीच आहे, एका पातेल्यामध्ये दूध आहे, एका पातेल्यामध्ये खीर आहे. तर खीर काय तर आज आम्ही खाणार नाही, गुरुवार आहे. दिनेशला गोड तितकं आवडत नाही, तर तो पण नगं म्हणत आहे. तर तसंच फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि दूध मी आणखीन एक वेळा गरम केलेलं आहे आणि दिनेशला इकडं दूध दिलेलं. म्हणजे आजचं दूध तर आणखीन आलेलं नाही आणि आजकाल दूध सरतच नाही, कारण मी चहा सोडलेलं ना, त्यामुळे यामधलं अर्धं दूध चहासाठी लागत होतं, पण चहा सोडलेला आहे, त्यामुळे दूध तसंच राहत आहे.
तर इकडं दिनेशसाठी अगोदर मी दूध दिलेलं आहे. यामध्ये पावडर टाकून दूध पिईल दिनेश, तोपर्यंत मी पूजेची तयारी करून घेते. आणि वरण भात बनणार आहे दिनेशसाठी. भात कुकरला लावलं, फक्त मला डाळ लावायची आणि वरण बनवायचं आहे. म्हणजे अगोदर आज मी भातच बनवलं. दिनेशला म्हणलं दही भात खातो का, तर नाही वरणच पाहिजे. तर आता एकट्यासाठी करायला नको वाटत होतं, कारण बाबा असते तर बाबांसाठी दिनेशसाठी मी करत होते. पण आता थोडंसं वाटत होतं की असू दे संध्याकाळी करूया, पण नाही दिनेशला वरण भातच जेवण करायचं आहे. तर म्हणलं इकडं कुकरला डाळ लावूया, जोपर्यंत मी बाकीची कामं आवरेन तोपर्यंत डाळ पण शिजून तयार होईल. तर इकडे 1 ते 1.5 कप मी तुरीची डाळ घेतलेली आहे. डाळ स्वच्छ धुवून घेते आणि डाळीच्या डबल पाणी टाकून मी शिजत ठेवते. तोपर्यंत माझी बाकीची कामं आवरली जातली. किचनमध्ये एकदम छोटी छोटी कामं असतात, म्हणजे भांडे वगैरे मला रॅकला लावायची होते, ते पण लावलेले. थोडासा पसारा इकडे तिकडे झालेला असतो. दररोजच्या रोज आपण व्यवस्थित ठेवतो म्हणून आपली किचन व्यवस्थित राहते, नाहीतरी पूर्ण किचनभर पसारा वाटतो तो. ते पण मी थोडंफार आवरलेलं आहे. आणि आत्ताच एक ज्येष्ठ कमेंट आली, ताई विचारत होत्या की तुमच्या कानातले किती ग्रामचे आहेत. तर 3.5 ग्रामचे कानातले आहेत. म्हणजे जवळून काय मी तितकं तुम्हाला दाखवले नाही. तुम्ही म्हणत होता की ते व्यवस्थित दिसलेलं नाही, जवळून दाखव. तर हो, ते मात्र राहिलं दाखवायचं. आणि एक ताई म्हणत होत्या की तू कमेंटला रिप्लाय देत नाही आहेस. तर होतच नाही, इतकी धावपळ झालेली नाही. 3-4 दिवस झालं की तुमच्या एकाही कमेंटची मी रिप्लाय दिलेली नाही, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. पण यापुढून तुमच्या कमेंटचे सगळे रिप्लाय मी देईन. तर झालेली आहेत आतमध्ये थोडीफार कामं. आत आलेली मी बाहेर, म्हणजे मॉर्निंगला सगळी कामं आवरलेली आहेत, फक्त गेट ओढायचं राहिलेलं होतं. आणि गेट असं झालं एकदम जाम झालेलं आहे, ओढतच नाही त्याला. आम्ही ग्रीस लावलं, ऑइल टाकलं, सगळंच केलं, तरी पण ते ओढतच नाही, खूप जड खात आहे. आणि तिने जाता येता गॅरेजला, म्हणजे दूधही आणायचं आहे, तर अगोदर दूध आणून देईल, मग त्यानंतर गॅरेजला जाणार आहे तो. तर अगोदर दूध आणून दिलेलं आहे. तर कालचं पण दूध आहे, एका पातेल्यामध्ये खीर आहे. तर आता दुसरं पातेलं, कारण तर किचनभर ते पातेलेच पातेले होणार आहे. तर विचार केला की अगोदर कालचं जे दूध आहे ना, ते काढायचं, विरजं लावायचं, आणि मगच तेच पातेले क्लीन करून त्यामध्ये दूध गरम करायला ठेवणार आहे. मग ते बॉटली मी तसंच उचलून ठेवली साईडला. आणि इकडं काय आणलेलं आहे, तर फुलं आणायला गेली होती, आणि तिथं खूप सारा पुदिना आहे घरच्या पाठीमागं. आणि दररोजच्या रोज म्हणजे चहामध्ये, डिकाशन चहामध्ये मी पुदिना टाकून बनवते. परत लिंबूचे पानं, ते सगळं मागलच्या साईडला, आणि मॉर्निंगला होतच नाही आहे, म्हणजे जाणं आणि आणणं होत नाही. मग त्यावेळी मी काय केलं, तर खूप सारा पुदिना घेऊन आला, आणि लिंबूचे पानं पण आलेले आहेत. आणि ते स्वच्छ धुलेलं आहे अगोदर मी, आणि एका कॉटनच्या कपड्यावर पसरवते, म्हणजे पूर्ण पाणी त्याचं गेल्यानंतर एका डब्यात भरून फ्रीजला ठेवते. म्हणजे 8 दिवस ते आरामात चालतं, म्हणजे दररोजच्या दररोज जाणं मला लागणार नाही आहे. तर इकडं डाळ पण शिजली, म्हणजे कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत. आणि इकडं कढईमध्ये थोडीशी चिंच टाकली मी, आणि ते पण शिजत ठेवलेले आहे. म्हणजे आजकाल हिरवी चिंच येत आहे ना, तर तीच आणलेली. म्हणजे ताईकडे गेलेलो होतो, ताईनं दिली खूप सारी चिंच, तर ते चिंच मी शिजत ठेवले वरणाला टाकण्यासाठी. आणि ही पुदिना जे आहे ना, पुदिना आणि लिंबूची पानं मिक्स आहे, हे पण मी स्वच्छ धुवलं आणि कॉटनच्या कपड्यावरती मी पसरवलेलं आहे. थोडंसं पाणी निसरा झालं की मग या डब्यामध्ये भरून फ्रीजला ठेवणार आहे. आणि इकडं कुकरची सगळी हवा काढून घेतलेली आहे. डाळ मी गंजात काढून घेते आणि घाटून वरण बनवते अगोदर. म्हणजे दिनेशचं जेवण झालं की मग तो गॅरेजला जाईल, मग मी देवपूजा करून घेते, कारण आज पूजेला ना मला भरपूर वेळ लागतो. म्हणून मी अगोदर किचनची सगळी कामं आवरून घेते. दूध पण गरम करायचं आहे, दूध अगोदरचं विरजू लावायचं आहे, साय वेगळी करायची आहे. खूप तामझाम आहे, खूप तामझाम झालेलं आहे. मॉर्निंगला विचार करत होते की आज तितकी कामं नाही, तितकं तामझाम नाही आहे, कारण जेवण वगैरे आता म्हणजे आमचं दोघांचा उपवास आहे, फक्त दिनेशसाठी थोडंफार बनवायचं आहे. तरी पण बघा खूप सारी कामं निघालेली आहेत. तर इकडे डाळीमध्ये मी हळदी पावडर, चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर टाकलं, घाटून घेतलेलं आहे. नंतर मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे, म्हणजे आपण कुठलीही भाजी बनवा किंवा वरण बनवा त्यामध्ये गार पाणी टाकायचं, आणि त्यानं त्याची चव बदलते, म्हणजे टेस्ट इतका येत नाही, म्हणून गरम पाणी टाकलेलं आहे. छान घाटून घेतलं. आणि इकडे चिंच आणखीन थोडंसं म्हणजे थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला जसं लाल चिंच असते ना पिकलेली, त्याला फक्त गरम पाण्यात टाकलं की पटकन पल्प निघून येतो, पण हिरवी चिंच शिजवावं लागतं आपल्याला थोडा वेळ. तर इकडे शिजलेलं आहे पूर्णपणे, आणि असं पाणी जे आहे ना ते टाकायचं नाही आपल्याला, ते पाणी वेगळं केलेलं आहे. थोडंसं गार पाणी टाकून ते चिंच कोळून घ्यायची, नंतर घेणार आहे. अगोदर इकडं मी सगळी तयारी करून घेतली, म्हणजे लसूण सोलून घेतलं, कांदा चिरून घेतला, आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. झालेली ही पूर्ण तयारी. कढई ठेवली गॅसवरती, आणि चिंचेचा पूर्णपणे पल्प इकडं काढून घेतलेलं आहे, डाळीमध्ये म्हणजे वरणामध्ये टाकलेलं आहे. फक्त आता तडका द्यायचा राहिलेला आहे. आणि हे थोडंसं तेल कडवलेलं होतं, म्हणजे मोहरी आणि जिरं टाकून भजीवरती टाकून खाण्यासाठी, तर तेच तेल घेतलेलं आहे, कारण आता भजी तर संपली पण तेल तसंच राहणार आहे ते, म्हणून तेच तेल घेतलेलं आहे. आणि यामध्ये वेगळी जिरं मोहरी मी टाकलेली नाही, कारण अगोदरच त्यामध्ये टाकलेलं होतं. नंतर मी लसूण टाकलं, कांदा टाकलेला आहे, परतून घेतला. हलका असा कांद्याचा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली, कारण मी डाळीमध्ये टाकलेली होती. परतून घेतले. मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये मी थोडीशी जे वरण आहे ते टाकलेलं आहे. अगोदर थोडंसं टाकलं, नंतर पूर्णपणे ओतायचं आहे. एकदम छान टेस्टी वरण बनून तयार होतं. म्हणजे रेग्युलर जी भाजी आहेत ना, थोडंसं अशा पद्धतीने बनवला खूप छान टेस्ट येतो याला. नंतर मी कोथिंबीर टाकली, मसाला टाकलेला आहे, आणि वरणाला एक उकळीचा वेट करूया. आणि थोडासा पसारा झालेला आहे, इथं पसारा पण काढून घेऊया. तर गंजामध्ये थोडंफार जे आहे ना वरण राहिलेलं होतं, तर थोडंसं गरम पाणी टाकलं, आणि हे पण यामध्ये टाकलेलं आहे. तर आता पटकन मी पसारा आवरते. खूप पसारा झालेली किचनमध्ये, बघू शकता. जसं भाजी बनते किंवा वरण असं काही बनलं ना, खूप पसारा होतो, कारण आपण मसाल्याचे डबे हे ते काढून ठेवतो ना, त्यामुळे. तर सगळं मी आवरलेलं आहे. वरणाला पण एक उकळी आलेली आहे, भात पण बनलेला आहे.
तर झालेलं आहे दिनेचं फेवरेट वरण भात. आता दूध अगोदरचं विरजू लावते, पातेलं रिकामं करून घेते आणि हे दूध अगोदर मी गरम करायला ठेवते, कारण जास्त वेळ ठेवलं तर दूध खराब होतं. तर मॉर्निंगला वाटत होतं की आज किचनमध्ये जास्त काम नाही, देवपूजेलाच मला थोडासा वेळ जास्त लागतो, पण नाही, किचनची हे छोटी छोटी कामं आवरतच नाही, ते एकदम जसं काढत निघत जातात असं झालेलं आहे. म्हणजे अर्धा तास लागायचा की पूर्ण 1 तास गेला माझा. तर इकडं दूध मी काढलेलं आहे आणि साय जे आहे ना, साईच्या तांब्यात काढून ठेवते, म्हणजे हे तांब्या अर्धा आलेला आहे आणि हा तांब्या पूर्ण भरल्यानंतरच मी लोणी काढून घेते. तर पूर्णपणे पातेल्यातली साय मी यामध्ये काढून ठेवलेली आहे आणि हेच पातेलं स्वच्छ करून मी दूध गरम करायला ठेवणार आहे, कारण आता वेगळे पातेले काढले तर खूप सारे भांडे होणार आहेत, म्हणून मी इकडं क्लीन करून घेत आहे आणि दूध गरम करायला ठेवते. तर ही कामं आवरल्यानंतर पटकन मी देवपूजेला सुरुवात करते. पाणी पण भरून घ्यायचं आहे. लाईटचं काही नक्की नसतं, आजकाल लाईट राहत नाही आहे, एक वेळा गेली की लवकर येत नाही आहे. तर अगोदर पाणी भरून घेते, म्हणजे कॅन भरलेलंच आहे, फक्त मला 2 हांडे भरायचे आहेत आणि देवपूजेला सुरुवात करायचं आहे. तर इकडं दूध मी शोधून गरम करायला ठेवलेलं आहे आणि वरण पण उकळलेलं आहे, भात पण बनलेला आहे. आता फक्त दूध गरम करायचं, म्हणजे किचनपासून फ्री झाले मी. आता पटकन देवपूजा करून घेते. तर अगोदर हे पुदिना आणि लिंबूची पानं जे आहेत ना, ते मी डब्यात भरून ठेवते, म्हणजे पाणी पूर्णपणे हडकलेलं आहे याचं. तर एक डबा घेतलेला आहे आणि यामध्ये 8 दिवस हे ताजं बनवून राहतं, म्हणजे पॅक पण डब्यात ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे 8 दिवस हे बनवून राहतं. कारण आता दररोजच्या दररोज आपण डिकाशन चहा बनवतो, मॉर्निंगला असो किंवा इव्हनिंगला असो. इव्हनिंगला तरी आपल्याला पानं तोडायचीच नसतात, पण मॉर्निंगला होत नाही मालाच्या साईडला जाणं, कारण त्यावेळी वेगळाच गोंधळ असतो. तर इकडे डब्यात भरून ठेवले टोपण लावून मी, आणि अगोदर मी इकडे चहा बनवून घेते, म्हणजे आता पानं तर तोडून आणलेले आहेत, आता फक्त चहा बनवायचं राहिलेलं आहे. तर मॉर्निंगला 1 वेळा झालेलं आहे माझं, पण डिकाशन चहा जास्त प्यावं असं वाटत नाही, फक्त अर्धा कप मी पीत असते. आणि दुधाचा चहा तर मी बंद केलेलं आहे, प्यावं वाटलं तर दूध पीत आहे, पण दुधाचा चहा नाही, कारण त्यानं खूप बघा त्रास होत आहे मला, पित्ताचा खूपच त्रास वाढलेला आहे. त्यामुळे हे दुधाचा चहा नकोच वाटत आहे आजकाल, म्हणजे एकदम मनातनंच काढलेलं आहे की आता किती दिवस मी पत करेन मलाही माहिती नाही, कारण जास्त दिवस पत होत नाही माझ्यानं. मी अगोदरही केलेलं होतं, 2-3 महिने चहा सोडल्यानंतर मी परत सुरुवात केलेली होती. तरी पण बघा आता यावेळेस मी मनातूनच काढलेलं आहे की चहा प्यायचा नाहीच आहे, कारण त्या चहामुळं खूप प्रॉब्लेम होत आहेत. मी जेव्हाही दवाखान्यात जाते पित्तासाठी, डॉक्टर अगोदर तेच म्हणतात की तुम्ही चहा पिता का? तर चहा मी अति पिते का नाही, अति पिते, त्यामुळे मला जास्त प्रॉब्लेम होतो. तर इकडं लिंबूचं जे आहे ते मी लोणच्याची जे तयारी करून ठेवलेली आहे, ते मी 1 वेळा मिक्स केलेलं आहे, म्हणजे 8 दिवस आपल्याला दररोजच्या रोज मिक्स करत राहायचं आहे. आणि इकडं 1 कप पाणी घेतलं आणि यामध्ये मी अर्धा चमचा चहा पावडर टाकलेली आहे, साखर टाकलेली आहे आणि पुदिन्याचे आणि लिंबूचं 1 पान टाकले, पुदिन्याची 4-5 पानं टाकलेली आहेत आणि चहा उकळावून घेतलेला आहे. तर असा चहा बनवून घेतला ना, तर आपल्याला दुधाची गरजच वाटणार नाही, एकदम छान टेस्टी चहा हे बनवून तयार होतो आणि सर्वात महत्त्वाचा आपल्या शरीरासाठी चांगला असतो. तसं तर कुठला चहा प्यायला नाही पाहिजे, तरी पण मला सवय आहे, अगोदरपासून सुटत नाही आहे, त्यामुळे मी डिकाशन चहा करून घेत असते. तर चहा पिऊन झालेला आहे. आता आलेली आहे मी देवपूजा करायला, म्हणजे आज पूजेला वेळ लागतो, तरी पण मला टायमिंग खूप झालेला आहे, तर 9:30 वाजलेले आहेत. आत्ता मी सुरुवात करत आहे, म्हणजे सकाळी कसं झालं ना, सगळी कामं आवरली, ती कामं खूप सारी झाली, तोपर्यंत 8:30 वाजलेली होती. नंतर मग किचनमध्ये थोडंसं तामझाम तिथे गेलं अर्धा तास, मग आता 9:30 वाजलेले आहेत. तर आता मी पूजा करत आहे. तुम्ही म्हणता ना की किचन काउंटरचे देवं तू स्नान घालते देवांना आणि ते पाणी बेसिंगमध्ये टाकते, तर तसं मी कधीच करत नाही आहे. तरी पण मला तुमचा गैरसमज होतो, कारण मी तिथं स्नान घालते ना किचन काउंटर, कारण काय आहे तर इथं पाणी सांडतं, खाली साचलं जातं पाणी, आणि कसं आहे आपलं किचन छोटं आहे आणि इथंच देवारा आहे आणि तिकडून दारातनं कोणी येतं तर स्पेस राहत नाही जाण्यासाठी येण्यासाठी, त्यामुळे मी किचन काउंटर्स देवांना स्नान घालत असते. तरी पण आता तुम्ही म्हणता की ताई असं करते तू तसं करते, तर म्हणलं आज इथंच बसून देवांना मी स्नान घालणार आहे. तर सगळे देव मी उचलून खाली ठेवलेले आहेत आणि जे कळशाचा तांबे आहे, उतरणीचे तांबे आहेत, ते सगळे काढून इथंच ठेवणार आहे. पूर्ण देवारा मी रिकामा करून घेते अगोदर आणि देवारा स्वच्छ मी क्लीन करून घेते, म्हणजे प्रत्येक गुरुवारी देवाराची डीप क्लिनिंग होते. जे लिक्विड आहे ते टाकून मी क्लीन करते. तुम्ही त्याचं नाव विचारता, प्रत्येक वेळी मी एकच सांगत असते तुम्हाला की त्याच्यावरती नाव लिहिलेलंच नाही आहे, काहीच नाही आहे त्याच्यावरती, मग मी काय सांगणार, एकदम प्लेन डबा आहे ते, पण लिक्विड खूप छान आहे, खूप स्ट्रॉंग आहे, कसे स्ट्रॉंग डाग असो निघून जातात त्यानं. तर इकडे सगळे देव उचलून मी खाली ठेवले, म्हणजे किचन काउंटरच ठेवलेले नाहीत, सगळे देव मी खाली ठेवलेले आहेत. आणि इकडं जी माळा वगैरे घातलेल्या आहेत फोटोला, ते पण मी सगळ्या काढून घेतल्या, म्हणजे दररोज तर नाही पण प्रत्येक गुरुवारी मी सगळे फोटो पुसून घेते, देवाची डीप क्लिनिंग होते. आजच्या दिवशी आरामात मला 2 ते 3 तास पूजेला लागतं, कारण हे सगळं मी काढते. आणि मार्बलचा देवारा असा असतो ना, आपण म्हणजे आठवड्यातनं एकही गॅप गेला ना, म्हणजे प्रत्येक आठवड्याला मी करत असते, प्रत्येक गुरुवारी 1 वार नेमलेला आहे आणि 1 दिवस गॅप झाला यामधला, म्हणजे 8 दिवसाचा की 15 दिवस झाले ना, देवारा असा
होतो ना एकदम काळपट काळपट दिसायला लागतं, कारण आपण दिवा धूप जास्त प्रमाणात लावतो त्यामुळे. तर 8 दिवसाला एक वेळा मला क्लीन करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा कुठं म्हणजे आपल्याला जास्त कामाचा लोड येत नाही आहे आणि आपलं जे घर आहे ते पण व्यवस्थित चमकत राहतं. म्हणजे देवारा असं काही आता दररोज आपण जे कामं करू शकत नाही, म्हणजे जास्त वेळ ज्या कामाला लागतो 8 दिवसाला एक वेळा करत जा, म्हणजे जास्त आपल्याला कामाचा लोड येत नाही आणि ते काम पण आपलं व्यवस्थित होतं. तर इकडं पूर्ण देवारा मी कामा करून घेतलेला आहे आणि इकडं लिक्विड टाकलेलं आहे जे मी रेग्युलर टाकत असते. तर हे लिक्विड टाकून मी थोडंसं पाणी टाकलं आणि इकडे एक घासणी घेतलेली आहे, म्हणजे स्क्रॅच पडत नाहीत, मऊ घासणी आहे. यानं मी देवारा घासून घेत आहे, म्हणजे हेच घासणी मी ठेवलेली आहे. जेव्हा मी गुरुवारी देवारा रिकामा करते, डीप क्लीन करते त्यावेळी तीच घासणी घेत असते. ब्रश पण घेऊ शकता जे नवीन असतं, म्हणजे आता जसं कडा कोपऱ्याला हात जात नाही आपला, तिथं जे छोटं ब्रश आहे ना त्याच्या मदतीने आपण क्लीन करू शकता. ब्रश पण मी ठेवलेला आहे. तर इकडं पूर्ण देवारा मी जे आहे ना अगोदर वरच्या साईडला सगळं मी क्लीन करून घेतलं, छान घासून घेतलेलं आहे, कारण तिथं जास्त धुराळा पडतो म्हणून अगोदर मी वरचा एरिया क्लीन करून घेतला, म्हणजे घासून घेतलेला आहे. आणि आता पूर्ण देवारा मी अशा पद्धतीने घासून घेते आणि पाणी तरी मला भडाभडा घालता येणार नाही आहे. तर फक्त एक पाणी घेते मोठ्या भांड्यामध्ये, कॉटनचा कपडा बुडवून मी पूर्ण देवारा स्वच्छ पुसून घेते, म्हणजे अशा पद्धतीने देवाऱ्याची डीप क्लिनिंग होते माझी, कारण पाणी टाकता येणारच नाही तर पूर्ण पाणी खाली साचलं जातं. तर इकडे एक मोठं भांडं घेतलं, यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि कॉटनचा कपडा घेतलेला आहे. म्हणजे देवासाठी मी 2-3 हे कपडे करून ठेवलेत कॉटनचे, म्हणजे देव पुसण्यासाठी एक आणि फोटो पुसण्यासाठी, देवारा पुसण्यासाठी असे 2-3 आहेत. म्हणजे एकाच कपड्याने मी पुसत नाही. तुम्ही म्हणताही देवारा पुसते परत खाली पुसते तेच देव पुसते, असं कधीच करत नाही ताईंनो, खूप मोठी चूक आहे, असं कधीच करायचं नाही. आणि तुम्ही जेव्हा बघतो व्हिडिओ जे आहेत ना, तुम्ही मला वाटतं लक्षपूर्वक बघत नाही, नंतर असेच कमेंट करता की ताई असंच केलं तसंच केलं. तसं कसं करणार मी? तसं करणं ठीकच नाही, योग्यच नाही आहे ते. आणि म्हणता ना तुम्ही की लाईट जे आहे ना तू बंद करून देवाऱ्याची डीप क्लीन करत जा, कारण शॉक वगैरे लागतो. तर आज मी लाईट बंद केलेले आहे आणि मगच देवाऱ्याची डीप क्लीन केली, कारण खरंच आहे तुमचं पाणी वगैरे पडतं, शॉक लागण्याची भीती असते. तर इकडे झालेला आहे पूर्ण देवारा घासून. आता इकडे पाण्यानं मी अगोदर तर फोटो पुसलेले आहेत सगळे मी, नंतर मी इकडे देवारा पुसून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि जे फरशी आहे ना, म्हणजे खालचा एरिया नाही आहे, फरशी आहे, फरशीवरती देवारा मी ठेवलेला आहे. म्हणजे काय झालं, ही खूपच मोठा गोंधळ आहे. आता सांगत बसले तर पूर्ण व्हिडिओ संपेल तुम्हाला की काय झालेलं होतं, कशासाठी तर फरशी घातली, इतका स्पेस सोडलेला होता, कारण तिथल्या तिथं देवारा बनवायचा होता विचार आमचा. आणि नंतर तिच्या पप्पांना सांगताच देवारा तिथं ठेवलेला आहे, म्हणून ते स्पेस असं झालं ना, म्हणजे ते देवारा पुरतंही नाही जास्त आहे असं, म्हणजे थोडंसं वेगळंच झालेलं आहे ते, कारण प्लॅनिंग दुसरी होती आणि दुसरंच झालेलं होतं तिथं. तर असं झालेलं आहे. देवारा वगैरे स्वच्छ करून आता हे जे तांबे आहेत ना उतरंडीचे, ते मी इथं एक मोठं टोपलं घेतलेलं आहे, म्हणजे पाणी तर सांडलं जातं, खाली साचलं जातं, त्यामुळे एक मोठं टोपलं घेतलेलं आहे. आणि इथं बसूनच मी हे जे तांबे आहेत ना सगळे पितांबरी लावून मी क्लीन केलेले आहेत. आणि जे कळशाचं पाणी आहे ते पण मी याच टोपल्यात ओतलेलं आहे, कारण हे पाणी झाडाला घालत असते, पण आता झाडांना पाणी दिलेले कुंडे सगळे भरून आहेत. आणि हे जे देवाचं पाणी असतं, जे आता हे तांबे मी धुवत आहे, सगळं पाणी जे आहे ना मी झाडाला टाकणार नाही, भीतीच्या कडेनं टाकत असते, कारण आता हे पितांबरीचं पाणी आहे आणि पितांबरीमध्ये खूप सारं केमिकल असतं, त्यामुळे पाणी कुठल्याही झाडाला टाकायचं नाही आहे, फक्त भीतीच्या कडेनं, म्हणजे जिथं आपली पायरूट पडत नाही आहे तिथं मी टाकते. म्हणून सगळं पाणी मी यामध्येच टाकलेलं आहे जे आता तांबे वगैरे धुवत आहे. तर बघू शकता एकदम सोन्यासारखी चमक आलेली आहे सगळ्या तांब्यांना, कारण हे पितळ तांब्याचे भांडे कसे असतात ना, 3-4 दिवस गेले की एकदम कलर चेंज होतो, एकदम हिरवा असा रंग येतो त्याला. आणि जसं आपण पितांबरी लावून क्लीन केलो, पितांबरीच काय लिंबू लावा किंवा चिंच लावा, एकदम छान चमक येते. पण काय होतं ना, लिंबू आणि चिंच लावल्यामुळे नंतर खूप लवकर ते डाग पडतात त्यावरती, म्हणून मी पितांबरी हे परफेक्ट वाटते मला, म्हणून पितांबरीच घेतलेला आहे. छान घासून स्वच्छ धुवून घेतलं आणि संग आपल्याला कॉटनच्या कपड्याने पुसायचं आहे पूर्ण पाणी, कारण थोडंसंही पाणी राहिले की पाण्याचे डाग पडतात त्यावरती. तर सगळेचे उतरणीचे तांबे आणि कळशाचा तांबे मी स्वच्छ पुसून घेतलं. तुम्ही विचारत होता की उतरणीच्या तांब्यामध्ये काय टाकते, का रिकामच ठेवते, तर नाही, जे म्हणजे अगोदर मी सगळे तांबे भरून ठेवायचे, पण ते सगळं धान्य खराब होत आहे पाणी पडल्यामुळे, म्हणून मी जे शेवटचा एक तांबे असतो ना, म्हणजे जे शेवटचे 2 तांबे आहेत त्या तांब्यामध्ये मी थोडीशी तांदूळ किंवा डाळ टाकते, म्हणजे रिकामे ठेवायचे नाही आहेत, पण पूर्ण भरलं तर ते खराब होत आहे, म्हणून मी सगळे भरत नाही, फक्त एकच जे शेवटचा तांबे आहे तेच मी थोडंसं डाळ तांदूळ टाकून ठेवत आहे, कारण भिजल्यानंतर ते धान्य वाटोळच होत आहे त्यामुळे. तर इकडं सगळे तांबे मी स्वच्छ केले, पुसून ठेवलेले आहेत. आता देव पण म्हणजे देवांच्या मूर्त्यांना पण पितांबरी लावून छान घासून स्नान घालत आहे. तुम्ही म्हणता की पितांबरी लावू नको, पण माझ्याकडे दुसरं काहीच नाही, कसलंच ऑप्शन नाही, तर दुसरं काही भेटत नाही आहे मला. तुम्ही खूप सारे सजेशन दिला, पण इकडं मला काहीच भेटत नाही. आणि लिंबू आणि चिंचही लाव म्हणता तुम्ही, पण त्यानं बघा नंतर खूप लवकर डाग पडतात, म्हणून मी लिंबू आणि चिंच लावत नाही. ते असते आपल्या घरी तरी पण मी लावत नाही, फक्त पितांबरीच हे मला परफेक्ट वाटते. तर कशा पद्धतीने मी देवपूजा केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.